हे तुझ्या विषामुळेच झालंय. त्यामुळे तुलाच तुझं विष काढून घ्यावं लागेल. अरे पण बाबा, ते कसं काय? त्यासाठी तुला इच्छाधारी नागिन म्हणून आलापच्या गळ्याला मिनिटभर विळखा घालावा लागेल. अरे पण हे मला जमेल? जमावं लागेल आलापसाठी. मी जमवेन बाबा, पण या सगळ्यांसमोर मी मूळ रूपात कशी येऊ? ते मी बघतो. माधव साहेब, वहिनींना सांगा की जास्त काळजी करू नका. डॉक्टर येत आहेत. रडून रडून त्रास होईल त्यांना. मालती, तू जरा शांत हो. किती रडते? आपण त्यांना खाली घेऊन जाऊया का? इथे आलापजवळ जुई आहे. काय जुई बाळा? हो हो, मी आहे. मालती, चल आपण खाली जाऊ. उगीच इथे बसून तुलाच जास्त त्रास होईल. हं? अहो पण आला बघ, त्याला काही होणार नाही आणि डॉक्टर येतातच येत ना. चल चल चल, उठ उठ उठ. नाही, मी आलापला सोडून कुठेही जाणार नाही. त्याला काय होत नाही. चल उठ उठ, चल खाली. मी काय म्हणतो, आपण हे खालीच जाऊन थांबूया का? म्हणजे डॉक्टर आले की त्यांना वर आणता येईल, नाही का? हो चालेल. अगं, अशी रडतेस काय वेड्यासारखी? सगळं व्यवस्थित होईल. अहो, तुम्ही आधी बघा ना डॉक्टर कुठपर्यंत पोहोचलेत ते. आता निघालेत म्हटल्यानंतर ते पोहोचणारच ना. जरा धीर धर. जाऊ दे, मी आलाप जवळ जाऊन बसते. अगं मालती, थांबा. आलापजवळ वर जुई आहे म्हणून म्हटलं की थांबा. अरे डॉक्टरांचाच फोन आला. बघा बघा आधी कुठे हॅलो? पोहोचले ते. हा हा. काय करू काय करू? मूळ रूपात कशी येऊ? मंत्र तो म्हणून मूळ रूपात गेले तर पुढचे 3 तास मला मूळ रूपातच राहावं लागेल. मग तू जरा शांत बसशील का? आता मी तुझं मन आहे म्हटल्यावर तुला सजेशन देतच राहणार ना. मग चांगला मार्ग सुचव काहीतरी. अगं, तेच तर सांगतेय. तो बघ मार्ग तुझ्या जवळच आहे. ट्रे मध्ये मिठाचं पाणी. राहू दे आधी नवऱ्याला वाचव. या या डॉक्टर या. कुठे आहे पेशंट? आहे, वर आहे. जाऊया ना आपण. चला. चला. जुई बाळा, डॉक्टर येत आहेत. होपसो तुझं काम झालं असेल. जुई बाळा, सगळे येत आहेत ग.
सुई बाळा, काळजी करू नकोस का, डॉक्टर आलेत. या डॉक्टर साहेब या. या हा बघा हा आमचा. अरे हा कुठे गेला आता? आला? अरे काय होतंय तुला? मालती मालती मालती. अहो, बघा ना. मग तू अशी हे करू नको. डॉक्टर आले तर ते बघतील. तुम्ही तर म्हणाला होतात की हा एकदम बेशुद्ध होता म्हणून. अहो आम्ही खाली गेलो त्यावेळेस हा बेशुद्धच होता. पण हा असा का बसलाय? त्यासाठीच तर तुम्हाला बोलवलंय ना. बघताय ना डॉक्टर. ओके मी बघतो. मला काय वाटतं तुला? आपण वरती बसूया का? नको, मला इथेच बरं वाटतंय. तुला नेमकं काय वाटतंय बाबा? मला ना कुठल्या तरी थंड ठिकाणी वेट्टोळ घालून बसावं असं वाटतंय. मला तुझी जीभ दाखव बघू प्लीज. आलाप, तू काय खाल्लं होतंस आलाप? खीर ज्यात पाल पडली होती. ओके मी बघतो. आलाप, बेडवर बसूया आपण. नको, मी सरपटच जातो. आलाप आलाप. काय झालं? हे बघ, तू त्याच्या शरीरातलं विष बाहेर काढलंस, पण काही वेळा औषधांचे साईड इफेक्ट होतात. बहुतेक हा साईड इफेक्ट असावा. बरं पण तूच बोलला होतास ना ते कसं काढलं जातं. त्याने हा साईड इफेक्ट होईल हे मला माहित नव्हतं ना. एका खोकलेल्या इच्छाधारी नागाकडून तू काय काय अपेक्षा करतेस? म्हणजे बाबा हा गोंधळ आपल्यामुळे झालाय. माझा आला. माधवराव, तुम्ही जरा मला मदत करा त्याला बेडवर घेण्यासाठी. हो हो आलो. आलाप, अरे असं काय करतोस बेड्यासारखं? डॉक्टर काय म्हणतात ते नीट ऐक ना. ते सांगतील तसं कर बरं. ओके. त्याला झोपेसाठी इंजेक्शन द्यावं लागेल. आराम करणं खूप गरजेचं आहे. बर बर. त्याला तुम्ही जरा धरा. बर बर. जरा तुमचा हात बाजूला घ्या. काय झालं? आला? सुई काढा. सॉरी सॉरी. अरे काय पाहिजे ना बाबा. बरं आता तुम्ही? अहो, काय होतंय तुम्हाला? अरे इंजेक्शन कोणाचं, दुःख कुणाला, आला पळाला. अहो काय झालं का संध्या?
आय थिंक याच्यासाठी प्राण्यांचा डॉक्टर आणला पाहिजे. सध्या तरी तुम्हीच बघा. मी बघू. हा बघा बघा. आलाप तुला भूक लागली का? हो, पण मला दूध प्यावंसं वाटतं. अरे तुला आरामाची गरज आहे. चल माझ्याबरोबर. नाही नको, मला इथेच बरं वाटतं. नाही आलाप तू चल. अरे आराम करणं गरजेचं आहे तुला. आलाप ऐक. बाबा हा आपल्यासारखं का करतोय? साईड इफेक्ट. संध्या अहो तुम्ही जरा मला मदत करा ना. मी का यायला पाहिजे. कोणीतरी मदतीला यायला पाहिजे. खरं म्हणजे याला मदतीची गरज जायलाच पाहिजे. सरळ उभा. हाला अरे डॉक्टरना तुला चेक करू दे ना. ओके ओके ओके. पण सोडा ना मला, मी येतो. नाही नको कशाला सोडा. मला सोडा, मी येतो. बरं सोडा तो येतो. चल बाळा चल. माझा आलाप. आलाप. कानात अहो आपल्या आलापचं असं काय झालंय? थांब जरा. ते डॉक्टर बघतायत ना, ते सांगतील काय असेल ते. हं? बाबा आलाप ओके असेल ना? तर तो सगळं विष बाहेर निघालं असेल ना? तुझ्या उपचारानंतर तो शुद्धीवर आला. याचा अर्थ त्याच्या शरीरातलं सगळं विष निघालंय. पण त्या साईड इफेक्टचं काय? त्याबद्दल मला नो आयडिया ग. पॉयझनिंग झालं होतं म्हणून तो असा विचित्र वागत होता. पण मी आता वेळीच उपचार केलेले आहेत, त्यामुळे निभावलं. नाहीतर जीवावर भेटलं असतं. बाबा हे सगळं माझ्यामुळे झालंय. या काही गोळ्या लिहून दिलेल्या आहेत, त्या घेऊन या. हो चालेल. मी आता आलापचं ब्लड सॅम्पलही घेतलेलं आहे. त्यानं जी खीर खाल्ली त्याचं सॅम्पल मला मिळेल का? म्हणजे कसं आहे ना, पॉयझनिंग झालेला माणूस असा वागताना पहिल्यांदाच बघितलाय. हो देतो ना. प्लीज. काय आहे ना, ते माझ्या अभ्यासासाठी सुद्धा होईल. देतो. पण बाबा सगळी खीर तर फेकून दिली.
नाही जुईताई, उदय दादाला थंड खीर आवडते ना, म्हणून मग मी एक ग्लास खीर फ्रीज मध्ये ठेवली होती. त्यातले देते ना सॅम्पल त्यांना थोडं. जाण ग. हो आणतेच. जुई, हा बाबा. आलापनी गोळ्या घेतल्या का? हो बाबा. बर, तो जागा आहे का आता? नाही, गोळ्या घेतल्या आणि झोपलाय लगेच. पुन्हा जीभ बाहेर काढून काही विचित्र वागत नव्हता ना? नाही, अजिबात नाही. ठीक आहे, त्याला आराम करू दे. तुला रात्री काही लागलं, काही वाटलंच तर मला लगेच हाक मार. हा, गुड नाईट. गुड नाईट. हो आई, आलाप बरा आहे आता, पण जीवावर बेतलं होतं ग. खरं तर खीर करताना लक्ष द्यायला पाहिजे होतं. तुला काय सांगू आई, हे ना असंच चालू आहे आमच्या घरामध्ये. म्हणजे बघ ना, सापाची कात काय सापडते, साप काय दिसतो, आणि आता आलापला झालेली विषबाधा. कशामुळे हे सगळं होतंय ना, काही कळत नाहीये. काय नवीन माणसाचा पायगुण, काय माहित आता. असो, चला इथे ठेवते आम्ही. बाय, गुड नाईट. आला, खरंच तुझ्या आयुष्यात मी येण्याने हे सगळं घडतंय का? सॉरी, आज माझ्यामुळे तुझ्या जीवावर बेतणारा प्रसंग घडला. सॉरी, सॉरी आला. I love you, Zul. Will you marry me? पॉइझनिंग झालं म्हणून तो असा विचित्र वागतो. पण मी आता वेळीच उपचार केलेले आहेत, त्यामुळे निभावलं, नाहीतर जीवावर भेटलं असतं. कशामुळे हे सगळं होतंय ना, काही कळत नाहीये. काय नवीन माणसाचा पायगुण,